ठेचा करते आहे मिरच्यांचा. ज्या मिरच्या माझ्याकडे फ्रोझन होत्या त्याचा ठेचा करून ठेवते, जेणेकरून त्याच्या क्यूब्स तयार करता आले पाहिजे. हा मसाला माझा फ्राय करून ठेवला आहे. कांदे माझे इंडियाला गेले तेव्हा कांदे फ्रीजमध्ये होते, फ्रीझरमध्ये. तो भाजून आणि हा मसाले भाजीचा करून ठेवला आहे. सगळं आहे, जिंजर गार्लिक, गरम मसाला, हळद, चिली पावडर, धणे पावडर असं सगळं घातलेलं आहे आणि फ्राय करून ठेवला आहे, जेणेकरून इमर्जन्सीमध्ये काढून पटकन भाजी करता येते. नंतर हा ठेचा आहे जो आईस क्यूबमध्ये टाकून त्याचे छोटे छोटे क्यूब्स तयार करून ठेवणार आहे, म्हणजे पटकन भाजीमध्ये टाकता येतो. थोडा खाण्यासाठी पण वापरणार आहे आज. बटाट्याची भाजी उरली होती, त्याला मॅश करून त्याचे आता पराठे करायचे आहेत मुलीसाठी, किनवा माझ्यासाठी. आणि आज नवीन गोष्ट दाखवायची तुम्हाला. हे बघा, मी आज काल फ्रीजमध्ये ऑर्गनाईज केलेलं आहे. सगळे मसाले असे डब्यांमध्ये भरून ठेवलेले आहेत. जे आपले एव्हरेस्टचे मसाले असतात ना, ते असे भरून लेबल लावलेले आहेत. हे सगळे फ्रीजमध्ये ठेवले आहेत, जेणेकरून 6 बॉक्सेस आहेत तसे, जेणेकरून मसाले खराब होत नाही आणि तुम्हाला लगेच ॲक्सेसेबल होतात. सारखे रबर बँड वगैरे लावून खूप मसाले सांडले जातात, वाया जातात. परत लक्षात पण राहत नाही किती पॅकेट ओपन केले आहेत, आणि बरेच पॅकेट आपण इंडियातनं आणतो, त्यामुळे ते सगळे ओपनच होत जातात. त्यामुळे हे असं ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. हे माझे सगळे बॉक्सेस असे ठेवले आहेत. नंतर इंडियातनं आलो म्हणजे चितळे येणारच, तो स्वीट ते आणलेला आहे. आणि इथे फ्रीझरमध्ये या प्रकारे आईस पॅकवरती ठेवलं आहे, जे लंच बॅगला किंवा तुमचे सांधेदुखी असेल त्याला लागत असेल तर ते. ही आपली गवती चहा आणि फ्रोझन आलं असं ठेवलेलं आहे. इथे बटर आणि गार्लिक क्यूब्स आहेत. नंतर जिंजर आपलं फ्रोझन करून ठेवलेलं आहे, आणि जे श्रेडेड केलेलं आहे, जे पीसेस करून ठेवले आहेत, जेणेकरून मी पटकन भाजीत किंवा चहामध्ये वापरू शकते. गार्लिक आणि जिंजर वेगळं ठेवलं आहे, कारण मला जिंजर चहामध्ये वापरायचं असतं. गार्लिकचे क्यूब्स करून ठेवलेले आहेत. ग्रीन चिलीचे बॉक्सेस ठेवलेले आहेत खाली. मी फ्रोझन करते कारण ग्रीन चिली वेस्ट होत नाही, कारण रोज वापरली जात नाही. आणि आता हा ठेचा मी क्यूबमध्ये काढणार आहे. तर हा आता हे क्यूब्स आता काढते मी आणि क्यूब्स तयार करते. हे माझे ॲक्च्युली याचे क्यूब्स आहेत, क्यूब ट्रे आहेत, ज्याच्यामध्ये मी नेहमी देवाच्या वाती करते. तूप आणि वॅक्स टाकून, म्हणजे कॅन्डल वॅक्स टाकून वाती तयार करते. ते हे माझे ट्रेज आहेत. सो आता मी याच्यामध्ये याचे क्यूब्स तयार करून ठेवते, जेणेकरून कमी वापरता येतील. खूप मोठे केले क्यूब्स की मग ते एका भाजीसाठी नॉर्मल करायचे असले तर जास्त होतात. अशा प्रकारे ते क्यूब्स फ्रोझन करून ठेवायचे. फ्रोझन झाले, त्याचा आईस झाला म्हणजे क्यूब्स तयार झाले की मग ते कंटेनरमध्ये भरून ठेवायचे, जेणेकरून तुम्ही ते वापरू शकतात. इंडियातनं आल्यानंतर ही पट्टी आणली होती, ती उंबरठ्यावर लावली, कारण आमच्याकडे पूजा झालेली नाही आहे घराची. सुशीलला आवडत नाही म्हणून पूजा नाही केली. तर ही पट्टी लावली आहे. त्याच्या उंबरठ्यामध्ये काही ठेवलेलं नाही आहे पूजेसाठी, म्हणून ते नकलक्ष्मीचे पाऊलं आणले होते ते लावले. आणि तोरण लावलं आहे, जे ताईंनी मला दिलं होतं, ते स्वामी समर्थांचं. आणि सगळे आमचे प्लॅन्ट छान झालेत. नेबरने आमचे हेल्प केलेली असल्यामुळे आमचे प्लॅन्ट सगळे ग्रीन राहिलेत. त्यामुळे कोणतेही प्लॅन्ट जळालेले नाही आहेत. नंतर देवाच्या रूममध्ये हे खण आणलेत देवीचे ओटी भरायला. अगरबत्त्या इंडियातनं आम्ही आणतोच नेहमी. नंतर देवाजवळ अजून आमचे स्वामी समर्थ बसायचे आहेत, पण देवाची पूजा झालेली आहे आज.
झेंडूचे फुलं आले होते त्यामुळे झेंडूचे फुलं वाहिलेले आहेत. अशा प्रकारे आमचा मुंबईचा गणपती, गजानन महाराज, शिवशंकर, नंतर लक्ष्मी, गणपतीराया, आमचे लग्नाचे माझे गणपती आहेत. हे लग्नातली अन्नपूर्णा आहे, हा बाळकृष्ण लग्नातला आहे. सो अशा प्रकारे हे आहे. सप्तशृंगी माता आहे. नंतर इथे आमचे स्वामी समर्थ बसणार आहेत आता गुरुवारी. हे त्यांच्यासमोर ठेवायला मी विठोबा रुक्मिणी आणले आहेत. काही फेटे आणले आहेत त्यांना घालायला. नंतर हे प्लेटमध्ये कासव मिळतं ते आणलं आहे. नंतर चतुर्शृंगी देवी मातेचा फोटो आणला आहे, जिथे मी यावेळेला दर्शनाला गेली होती. आणि आमची कोल्हापूरच्या देवी मातेला आणलं होतं. कोल्हापूरला विजिट झाली यावेळेला शेवटी आणि तिची स्थापना केलेली आहे. खूप सुंदर दिसते देवी, खूपच सुंदर दिसते बघा, तिचं रूपच छान दिसतं आहे. आणि अशा प्रकारे तिकडे देवी आणि इकडे आमचे स्वामी समर्थ बसणार आहेत. नंतर आमची ही आहेच धन्वंतरी आहेच आमची इथे, त्यामुळे. आणि हे आम्ही ताई आणि आम्ही, माझी नणंद आणि मी शॉपिंगला गेलेलो. तिथनं हे वॉलपीस म्हणून मिळालेलं, पण खूपच सुरेख मिळालं. गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे आता, कारण टेबलवर भरपूर काय काय पडलेलं आहे. नंतर ताईंनी म्हणजे माझ्या नंदेने मला हे स्वामी समर्थांच्या रांगोळीचं आणि नावाचं छापा दिला. लास्ट डेला त्या एक्झिबिशनला गेलेल्या होत्या. काही राख्या मी आणलेल्या आहेत, कारण राखी बंधन आहे इथे आहे, रक्षाबंधन करायचं आहे. माझी मुलगी बाबांना रक्षा घालते, रक्षाबंधनची राखी बांधते. आणि हे काही गणपती आणलेले आहेत, काही कुंकू आणलेले आहे त्यांना. आणि अशा प्रकारे काही आईने मला वाती दिल्या होत्या, फुलवाती, त्या ठेवलेल्या आहेत मी इथे. आमची फुलवाती ठेवलेल्या आहेत. ती खूप देत राहते, तर प्रत्येक वेळेला ती खूपच देते. ताईंना द्यायची विसरते मी, ताईंना द्यायची असते एक बॅग, पण प्रत्येक वेळेला विसरते. आणि त्या परत US मध्ये येतात. सो ताईंना एक बॅग द्यायची असं नेहमी ठरवते आणि विसरते. हे बघा, हे असं छापा रांगोळीचं आणलेलं आहे यावेळेला. आणि असे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल पण आणलेले आहेत, जेणेकरून बाहेर रांगोळी काढू शकतो किंवा देवाजवळ रांगोळी काढू शकतो. सो अशा प्रकारे सगळा आजचा दिवस गेलेला आहे.